इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. एमडी विकणारा वैभव आव्हाड चेतनानगर येथून 60,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीने वैभव पांडुरंग आव्हाड राधाकृष्ण अपार्टमेंट चेतनानगर येथे आपल्या राहत्या घरात एमडी पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आल्याची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतला. त्याच्या ताब्यातून सुमारे 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन मेंढाळे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस नाईक संतोष सौंदाने, पोलीस अंमलदार गणेश वडजे, बाळासाहेब नांद्रे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड आदींनी ही कारवाई पार पाडली. एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.